तुझे नारायणा, नाम तुझे नारायणा। डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा आणि डॉर्फ केटल मँगो कप स्पर्धा ह्या दोन स्पर्धा आम्ही संगमनेरमध्ये घेतल्या आणि त्याचाच भाग म्हणून डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा जेव्हा सुरू होती तेव्हा असं आम्हाला माहिती पडलं, हे जे छोटे गाव असतात या गावांना आर्थिक उत्पन्न हवं असतं आणि या उत्पन्नासाठी त्यांच्याकरता काही उत्पन्न जे सोर्स आहे उत्पन्नाचा हे काही नसतं। तर यावर उपाय म्हणून आम्ही डॉर्फ केटल मँगो कप स्पर्धा ही सुरू केली। डॉर्फ केटल मँगो कप स्पर्धा ही स्पर्धा माननीय संतोषजी जगधने यांच्या CSR संकल्पनेतून आलेली आहे आणि या उपक्रमामध्ये सप्रेम संस्था, डॉर्फ केटल कंपनी आणि नवदृष्टी संस्था या 3 संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुरू आहे। याचा मुख्य उद्देश गावाचं आर्थिक उत्पन्न वाढवून तेथील आरोग्य, शिक्षण आणि महिला सशक्तीकरण या विषयावर काम करणे आहे। डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक दायित्व निधीतून सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्थेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागांत जवळपास 6 ते 7 तालुक्यांमध्ये डॉर्फ केटल मँगो कप ही स्पर्धा जवळपास 3 वर्षापासून काम करत आहे। या स्पर्धेअंतर्गत आपण फक्त वृक्ष लागवड करणे हेच महत्त्वाचं नाही, तर वृक्ष लागवडीसोबत आपण गावचं उत्पन्न कसं काय वाढवता येईल, कशा पद्धतीने ते उत्पन्नात भर देता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। संस्थेची जबाबदारी फक्त वृक्ष लागवड करणे किंवा गावांना झाडं देणे एवढीच नाही, तर एक जबाबदारी म्हणून आमची ते झाडं चांगलं संगोपन करून त्यांच्याकडून गावाकडून चांगल्या प्रकारे काम करून ते वाढून घेणं पण महत्त्वाचं आहे, जेणेकरून 2 ते 3 वर्षानंतर या केशर आंब्यांना जे आंबे येणार आहेत त्याच्यातून विक्री करून आपल्या गावांना आर्थिक निधी प्राप्त होईल आणि या आर्थिक निधीतून गावांना शिक्षण, आरोग्य या विविध गोष्टींवर काम करता येईल। एक संस्थेचा ॲग्रोनॉमिस्ट म्हणून माझी देखील जबाबदारी आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता जैविक पद्धतीने आपण हा आंबा वाढवायचा प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळात ह्याच आंब्याची क्वालिटी अशा जैविक पद्धतीने वाढून चांगल्या क्वालिटीची करून आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचाही विचार करून चांगल्या पद्धतीचा भाव या आंब्याला देण्याचा आपण ग्रामपंचायतीनं प्रयत्न करणार आहोत। यात आपण जेव्हा गाव सिलेक्ट करतो या गावांना एक चांगल्या प्रतीचा 1.5 ते 2 वर्षाचं केशर आंब्याचं रोप उपलब्ध करून देतो, जेणेकरून ते आपल्या वातावरणात व्यवस्थित सर्वाईव्ह होईल। याच पद्धतीने आपण गावांना मार्गदर्शन देखील करतो, जेणेकरून 3 वर्षानंतर येणार उत्पन्न आपल्याला आत्ताच कसं काय चालू करता येईल यासाठी आपण आंतरपीक म्हणून वेगवेगळ्या पिकांचं देखील गावांना पीक नियोजन करायला लावतो। नमस्कार, मी गोरक्षनाथ बाबासाहेब नवले, सरपंच ग्रामपंचायत मालदाड, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज आम्ही या कानिमनाथ देवस्थान इनामामध्ये आहोत। या इनामाचं क्षेत्र जे आहे ते 14 एकर आहे। काही इथं वेड्या बावळी होत्या, दगडं होते, अतिक्रमणित होतं। त्यानंतर आम्ही JCBच्या सहाय्याने इथल्या वेड्या बावळी वगैरे काढल्या। पंचायत समितीला गेलो होतो, तिथे आम्हाला सप्रेम संस्थेचे हेमांशु लोकरे सर हे भेटले। यांची भेट झाली माझी। भेटल्यानंतर ही विनंती केली की बाबा तुम्ही पण आम्हाला डॉर्फ केटल अंतर्गत सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्था यांच्या माध्यमातून CSR फंडातून आम्हाला काही ना काही मदत करा। एक क्षणाचा विलंब न करता हेमांशु लोकरे सरांनी मालदाड या ठिकाणी 2500 केशर आंब्याचे रोपं दिले आम्हाला। मागच्या वर्षी आम्ही हे 2500 केशरचे आंबे या क्षेत्रात लावले। मग त्यानंतर एक आमचा निर्णय झाला की बाबा आंबा 3 वर्षानंतर येतो, बाकीच्या झाडांना 10-10, 8, 5, 6 वर्ष लागणार आहे। मग हे मधील ह्या 2 झाडांच्या मधील जे अंतर आहे या अंतरात काहीतरी आपण आंतरपीक म्हणून लावलं पाहिजे। त्यानंतर मग आम्ही इथे एक गावातूनच लोकांकडून शेवग्याचं बियाणं विकत घेतलं आणि प्रत्येक 2 झाडांच्या मध्ये एक बी लावलं। त्याच्यानंतर परत आम्हाला आठवलं की शेवगा तर ठीक आहे, पण मधले बेड पण रिकामे सोडायचे नाही।
मग ते मोकळी जागा होती, त्या मोकळ्या जागेत पण आम्ही यावर्षी, मागल्या वर्षी पण आणि यावर्षी पण सोयाबीनचं आंतरपीक म्हणून पीक घेतलेलं आहे. मागच्या वर्षी एकूण आम्ही शेवगा आणि सोयाबीन मिळून जवळपास 1.25 लाखाचं उत्पन्न ग्रामपंचायतनं काढलं आहे आणि यावर्षी जवळपास 10 ते 12 लाखाचं उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. हे सर्व उत्पन्न ग्रामपंचायतला भेटणार आहे. त्यानंतर शेवग्याला आणि ह्या केशर आंब्याला पाणी कमी पडत आहे असं आम्हाला जाणवलं आणि त्याच्यानंतर मी ते लगेचच गायकवाड सरांना विनंती केली आणि जगदाळे सरांना पण विनंती केली, तुम्ही CSR फंडातून आम्हाला एक तळं द्या इथं शेततळं. त्यांनी आम्हाला इथं एक शेततळं पण आता त्याचं काम सुरू आहे, काम थोड्या दिवसात पूर्ण होईल. आम्हाला हे आंब्याच्या ट्रेनिंगसाठी, आंब्याच्या कलम ट्रेनिंगसाठी बायपचा जो प्रोजेक्ट आहे गुजराती लच्छीकडी म्हणून गावात, तिथे आम्हाला सप्रेम संस्थेच्या आणि डॉर्फ कॅटल संस्था, नवदृष्टी संस्था यांच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्यात आलं. तिथे पण आम्ही गेलो, तिथे ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्यानंतर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लगेच तिथून आंब्याच्या कोया आणल्या. 2 टन, जवळपास आम्ही 2 टन कोया आणल्या, म्हणजे जवळपास 20,000 रोपं तयार होतील एवढ्या कोया आणल्या. आणि इथं असणाऱ्या महिलांनी आणि आम्ही त्या कोया ट्रेनिंग घेऊन त्या कोया लावल्या. आज आमच्याकडे कमीत कमी पुढल्या वर्षासाठी विकण्यासाठी 10,000 रुपये आम्ही आंब्याचे, केशर आंब्याचे तयार करत आहोत. आज या ठिकाणी मनरेगा अंतर्गत जवळपास आमच्याकडे 30 महिला काम करतात. ह्या महिलांना शेती नाही घरची आणि ह्या महिला पहिल्या गावाबाहेर कामाला जायच्या. तर या कामाला जात असताना आम्ही जेव्हा मनरेगा चालू केली, पहिल्या वर्षी 10 बायांना रोजगार दिला, दुसऱ्या वर्षी जवळपास 20 महिलांना रोजगार, अशा एकूण 30 महिला आणि पुरुष मिळून 30 जण आज इथं काम करतात. पहिल्यांदा प्रथमतः आम्ही इथं आंब्याची लागवड केली, 4,000 आंबा बसवला. त्याच्यानंतर आम्ही शेवगा बसवला 4,000. त्याच्यानंतर मग आम्ही बाकीचे फळबाग सगळेच लावले तिथं. मग त्याच्यानंतर आम्ही मग त्याच्यावरच काम करतोय, त्याच्यावरच पोट भरतोय ना. तर आम्हाला रोजगार हमी त्यांच्यापासून भेटले. आमच्या गरिबांचे पोट भरतात तिथं. आम्हाला घरी शेती वगैरे नाही, काय नाही. मग आम्ही त्याच्यात कोणी थोडी गोराणी लावतो, कोणी घरापुरती भेंडी लावतो. मग असे एवढे ना महिलांना आम्ही थोडे वाटून घेतो आम्ही आमच्यातच. 3 दिवसा मिळून टँकर यायचा, टँकरने पाणी घालायचो. आम्ही 5-5 लिटरचे ड्रम केले होते, 10 लिटर एका झाडाला पाणी आम्ही एका टायमाला घालायचो. त्याच्यानंतर आम्ही हे सोयाबीन केल्यानंतर मग ते पैसे आल्यानंतर पाईपलाईन झाली, आता आम्ही नळीने पाणी घालतो. प्रत्येक मजुराला जवळजवळ 200 झाडं दिलेली, 312 रुपये रोज आम्हाला मिळतोय. आम्हाला एकदम बेस्टपैकी आमच्या जे सरपंच आहेत त्यांनी अगदी व्यवस्थितपणे मजुरांना व्यवस्थितपणे सांगून बिंगून, काही कोणाला अडी अडचणी असल्या तर ते समजून उमजून सांगायचे. तसेच या सगळ्या कार्यात आमचे ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभलं. आमचे सदस्य असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, तसेच माझे ग्रामपंचायत कर्मचारी असतील, या सर्वांचं वेळोवेळी सहकार्य लाभलं. या सप्रेम संस्था, डॉर्फ कॅटल कंपनी आणि नवदृष्टी संस्था या तिन्ही त्रिकूट म्हणूया आपण, 3 मुखी. आपण कसं एक प्रकार 3 मुखी दत्त म्हणतो, तसे आमच्या नशिबी हे 3 मुखी दत्त आले असंच मी समजतो. खूप सुंदर यांनी सहकार्य केलं. 2.0 डॉर्फ कॅटल मँगो कपमध्ये यावर्षी आम्ही भाग घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे. अतिशय उत्साहाने आम्ही हा कप या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. यावर्षीचं नक्कीच बक्षीस आम्ही पटकू अशी आमची दृढ इच्छा आहे आणि नक्कीच आमच्या गावाला बक्षीस मिळेल असा आमचा विश्वास आहे. आतापर्यंत जवळपास 1.5 लाख आंबे आम्ही सप्रेम संस्थेच्या माध्यमातून वाटप केलेली आहे आणि लोकांसाठी तयार केलेलं एक चांगलं उत्पन्नाचं जे माध्यम आहे ते आंबा कप आहे. आपण काही गावं बघू शकतो ज्यामध्ये आता त्यांनी मिश्र पीक घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्नसुद्धा काढलेलं आहे. काही गावांनी आंब्यामध्ये शेवगा घेतला, त्यातून उत्पन्न काढलेलं आहे. काही गावांनी आंब्यामध्ये झेंडूचं पीक घेतलं आहे आणि त्यातून उत्पन्न काढलं आहे.
तर अशा माध्यमातून ही स्पर्धा एक लोकांनी केलेली चळवळ आहे आणि याचं मोठं स्वरूप आपल्याला दिसून येत आहे.